नमस्कार, दर्पण मीडियामध्ये आपलं स्वागत आहे। सध्या मी केज शहरामध्ये उभा आहे आणि बीड जिल्ह्यामध्ये नव्हे तर महाराष्ट्रामध्ये जे हत्याकांड आता सध्या गाजत आहे, विधान भवनामध्ये सुद्धा त्याचे पडसाद आपल्याला उमटलेले दिसले। ते म्हणजे विलास घुले हत्याकांड प्रकरण। सध्या आज केज शहरामध्ये येथील जे बांधव आहेत त्यांनी जनआक्रोश मोर्चाचं आयोजन केलेलं आहे। हा मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज चौक केज या ठिकाणून या मोर्चाची सुरुवात झालेली आहे। राज्य सरकार जात पाहून न्याय देण्याचं काम करत आहे, पण राज्य सरकारने सर्वांना सारखा न्याय देण्याचं काम केलं पाहिजे। ज्या विलास घुलेची अगदी सर्वांना सोबत घेऊन चालणारा, कष्ट करणारा विलास घुले, स्वतःचं हॉटेल चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणारा विलास घुले याची निर्गुणपणे कुणाचं तरी भांडण सोडायला गेल्याच्या नंतर त्याची हत्या होत असेल आणि त्याच्यामध्ये काही लोक दोषी असून सुद्धा त्यांना वाऱ्यावर सोडून कुठतरी मुख्यमंत्र्यांसोबत तुम्ही भेट घेता, मुख्यमंत्र्यांसोबत सेटिंग करता, म्हणून तुम्हाला जर वाचवण्यात येत असेल तर हे न्याय मिळणार नाही। त्यासाठी न्याय मागणीसाठी आम्ही राज्य सरकारच्या विरोधात हा मोर्चा काढलेला आहे आणि विलास घुले यांना न्याय मिळेपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाहीत। विलास घुले यांना राज्य सरकार, गृह विभाग आणि गृहमंत्री जोपर्यंत न्याय देत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन सातत्यानं आज केज आहे, उद्या बीड असेल, भविष्यात कुठेतरी अशा प्रत्येक तालुक्यात मोर्चा आंदोलन केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाहीत। हे निर्गुण हत्या झालेली जवळपास 18-19 दिवस झालेला आहे। 18-19 दिवस झालेलं असून देखील गेंड्याची कातडी पांघरलेलं हे पोलीस प्रशासन आणि हे महाराष्ट्र शासन जाणीवपूर्वक आमच्या विलास घुले हत्या प्रकरणामध्ये आरोपींना अटक करण्यासाठी टाळाटाळ करीत आहे। या गुन्ह्याचा आणि या हत्येचा जो मास्टरमाइंड आहे तो सौरभ बजरंग सोनवणे, फिर्यादीनं त्यांचं नाव घेतलेलं आहे। 164 प्रमाणे माननीय न्यायालयाच्या समोर त्या ठिकाणी जॉब झाले आहेत आणि जॉब झाले असताना देखील हे पोलीस प्रशासन माननीय जजचं, माननीय न्यायालयाचं काम करत आहे। हे काय म्हणतात की सौरभ सोनवणे हा निर्दोष आहे। अरे, ज्याप्रमाणे फिर्यादीनं जशा प्रकारे नाव घेतलेलं आहे ते नाव FIR मध्ये झालेलं आहे, सप्लिमेंटरी चार्जशीट मध्ये झालेलं आहे। 164 प्रमाणे जॉब झालेला आहे आणि जॉब झालेला असताना देखील गेंड्याची कातडी पांघरलेलं पोलीस प्रशासन या ठिकाणी या खासदार पुत्राला जाणून बुजून टाळण्याचा प्रयत्न करीत आहे। आता या ठिकाणी आम्ही आक्रोश मोर्चा काढतो आहोत। आम्हाला जर या हत्याकांडातला, या खुनातला जर योग्य न्याय नाही मिळाला तर आम्ही प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी जनआक्रोश मोर्चा काढू, जिल्ह्याच्या ठिकाणी जनआक्रोश मोर्चा काढू आणि या पोलीस प्रशासन आणि या महाराष्ट्र शासनाचा आम्ही जाहीर निषेध करू। अर्थाने विलास घुले यांना जाऊन 18 दिवस झालं, काही आरोपी अटक झालेत, काही आरोपीचा तपास चालू आहे। जे उर्वरित आरोपी त्यांना अटक केलं पाहिजे सगळ्याची भूमिका आहे, परंतु हे सगळं होत असताना सरकारने सुद्धा याच्याकडे गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे आणि जे कोणी आरोपी राहिलेत त्यांना तात्काळ अटक केलं पाहिजे। नंबर 2, यांना मोका लावला पाहिजे आणि फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये केस चालून याची तात्काळ सुनावणी होऊन निकाल दिला पाहिजे। आजच्या या मोर्चामध्ये एक मागणी करताना मोर्चेकरी घोषणा देत आहेत की 10व्या आरोपीला अटक झाली पाहिजे। नेमका तो 10वा आरोपी कोण आहे? नाही, खासदारांचा पुत्र आहे 10वा आरोपी, ते लिहिलंय त्याच्यामध्ये, सगळ्यांनी ऑलरेडी त्यांचं नावच घेतलंय, तपास पण चालू आहे त्याच्यात। आणि म्हणजे ज्या घटना अशा काही घडल्या की त्या घटनेमध्ये जर एखादा नाव जरी घेतलं गेलं तरी त्याचं नाव येतं। इथं सगळे पुरावे आहेत, साक्षीदारचे पुरावे आहेत, तरी असताना ते केलं पाहिजे ना। विधान भवनामध्ये सुद्धा हा मुद्दा गाजताना दिसत आहे। त्या ठिकाणी हे मागणी लावून धरली जात आहे की विलास घुलेंचे जे हत्येतले आरोपी आहेत त्यांना अटक केली पाहिजे। कशामुळे एवढा विलंब होतो? नाही, हे सांगितलं सरकारने, राज्याच्या मुख्यमंत्र्यांसुद्धा त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे। शेवटी मयत झालेले आणि आरोपीला शिक्षा मिळाली पाहिजे आणि हा उद्रेक छोटासा आहे। आता येणाऱ्या काळामध्ये खूप मोठा उद्रेक होईल, याला जबाबदार शासन असेल। आता सध्या हा केज शहरातून मोर्चा सुरू झालेला, असे महाराष्ट्रात मोर्चे निघतील की? लवकरच बीड जिल्ह्याचा एक मोठा मोर्चा होईल, व्यापक, किमान 5-10 लाख लोक रस्ते उतरतील आणि सरकारने याच्याकडे गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे अशी माझी गव्हर्नमेंट सरकारला विनंती आहे। विलास घुले यांच्या ज्या हत्या झाल्या आहेत त्याच्या संदर्भातले जे उर्वरित आरोपी आहेत त्यांना अटक झाली पाहिजे, त्यांच्यावरती मकोका अंतर्गत कारवाई झाली पाहिजे। त्याचबरोबर विलास घुलेंच्या ज्या पत्नी आहेत त्यांना शासकीय सेवेत सामावून घेतलं पाहिजे। अशा विविध मागण्यांसाठी म्हणून हा मोर्चाचं आयोजन या ठिकाणी करण्यात। आणखी उर्वरित आरोपींना अटक केलं नाही असं म्हणायचं का तुम्हाला? नाही, केलंच नाही ना। जे फिर्यादीने ज्या पद्धतीने जबाबामध्ये सांगितलेलं आहे
साक्षीदार जे सांगतात 164च्या जबाबानुसार न्यायालय त्या आरोपीला अटक करावं लागेल ना, न्यायालय ठरवेल कोण आरोपी आहे आणि कोण नाही ते. आता या ठिकाणी घोषणा चालू आहे की 10वा आरोपी अटक झालाच पाहिजे. तो 10वा आरोपी कोण आहे? बजरंग सोनवणेचा मुलगा हा राहिलेला आरोपी आहे. त्या आरोपीला लवकरात लवकर अटक करून सगळ्या आरोपीवर मोकोका कायद्याअंतर्गत कलम लावलं पाहिजे, त्याच्यावर त्या पद्धतीने गुन्हा नोंद केला पाहिजे.